नागपूर महानगरपालिकेवर काँग्रेसनं आज एल्गार मोर्चा काढला। कचरा प्रश्नी काँग्रेसनं जोरदार आंदोलन केलं। प्रशासनाचं लक्ष वेधून घेण्यासाठी काँग्रेसनं पालिकेवर हा मोर्चा काढला। दरम्यान पालिकेबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। नागपूर शहरातली जनता हवालदिल झाली आहे। दिवाळीच्या तोंडावर कचरा लोकांच्या घरासमोर आहे, गटर लाईन तुंबलेले आहे। अमृत योजनेमध्ये ज्या लाईन टाकल्या त्या खोदल्या लोकांच्या घरात धुळीचं साम्राज्य आहे आणि अशा रीतीनं मोठ्या बिल्डरांचं काम करणं, लहान माणसांना त्रास देणं, नुसता भ्रष्टाचार या महानगरपालिकेमध्ये आहे। आयुक्तांकडे वारंवार तक्रारी करून सुद्धा कुठलाच फायदा होत नाही। आम्ही गुगल लोकेशन सहित सांगितलं की कचरा कुठे आहे, गड्डे कुठे आहे, परंतु तरी महानगरपालिकेच्या प्रशासनाला जर जाग येत नसेल तर याचा जाब या आयुक्तांना द्यावा लागेल। एकीकडे नागपूर महानगरपालिकेकडनं नागपूर शहर क्लीन सिटी असल्याचा दावा केला जात असतो। आज शहरातल्या विविध ठिकाणच्या कचऱ्याच्या समस्येच्या अनुषंगानं काँग्रेसनं पालिकेवर महाएल्गार मोर्चा काढलेला होता। मात्र खरंच नागपूर शहर क्लीन सिटी आहे का याचा रियालिटी चेक लोकशाही मराठीनं केलेला आहे। नागपूरच्या लकडगंज पालिका झोन परिसरातल्या हिवरी नगर परिसरात अक्षरशः कचऱ्याचे मोठमोठे ढीग साचलेले, त्यातून परिसरात मोठी दुर्गंधी सुद्धा पसरतीये। आरोग्य केंद्राजवळच दुर्गंधी पसरवणारे कचऱ्याचे ढीग तसेच्या तसे असल्या कारणामुळे नागपूरकरांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय आणि नागपूर पालिकेकडनं नागपूर शहर क्लीन सिटी असल्याचा जो दावा केला जातोय त्यावर सुद्धा आता प्रश्न उपस्थित होत आहे। आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार यांनी हा रियालिटी चेक केला, आपण पाहूया। सध्याला आपण तेच परिस्थिती पाहण्यासाठी ग्राउंडवर आलेलो आहोत। आपण दृश्यांमध्ये जर पाहाल तर अगदी या पद्धतीने कचऱ्याचे ढीग या ठिकाणी हिवरी नगर परिसरामध्ये जे आहे ते एकूणच पसरलेले आहे आणि एकूणच पाहू शकतो की अगदी दुर्गंधी या ठिकाणी उभं टाकल्यानंतर जे आहे ते या ठिकाणाहून पसरत आहे आणि यामुळे कुठेतरी नागरिकांचा आरोग्याचा प्रश्न जो आहे तो निर्माण होण्याची शक्यता आहे। आणि अगदीच ज्या ठिकाणी हा कचऱ्याचा ढीग लागले अगदी त्याच्याच बाजूला जर पाहिलं तर महानगरपालिकेचं या ठिकाणी आरोग्य मंदिर आहे, ज्या ठिकाणी सामान्य नागरिक आपला उपचार घेण्यासाठी या ठिकाणी येत असतात। मात्र याच ठिकाणी उपचार घेत असलेल्या नागरिकांना या दुर्गंधींचा किती त्रास होत असेल आणि त्यांच्या आरोग्यावर काय परिणाम होत असेल याचा आपण जे आहे ते अंदाज लावू शकतो। आपल्यासोबत बोलण्यासाठी या ठिकाणचे काही स्थानिक नागरिक आणि स्थानिक लोकप्रतिनिधी देखील आपण त्यांच्याचकडनं जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। भाऊ, काय सांगाल, आज काँग्रेसने अगदी महाएल्गार मोर्चा जे आहे ते काढला होता पालिका झोनवर, आपण काँग्रेसचे पदाधिकारी आहात, या पद्धतीने कचऱ्याचे ढीग आपल्या परिसरात साचलेले आहे, काय नेमकं कारण आहे मागचं? दिवाळीचा सण सुरू असताना देखील नागपूर शहरभर आपण बघाल तर सगळीकडे कचराच कचरा दिसतो, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। आत्ताच आपण सांगितलं की बाजूला आरोग्य मंदिर आहे आणि कचऱ्याचं बाजूला एक स्थान पण पडलेलं आहे। अवस्था अशी आहे की संपूर्ण शहरभर आपण कचराच कचरा दिसेल अशी अवस्था आहे। आम्ही आज महानगरपालिकेच्या कार्यालयावर मोर्चा काढून सांगितलं, पण तो खरी रियालिटी अशी आहे की कचऱ्याच्या गाड्याच ज्या एजन्सीला काम दिलं गेलेलं आहे त्यांच्या कचऱ्याच्या गाड्याच नागपुरामध्ये फिरत नाही आहेत, की सर्व मिलीभगत आहे। म्हणजे महानगरपालिकेचे मोठे अधिकारी, त्याचप्रमाणे कंत्राटदार आणि कंत्राटदाराची माणसं सगळी मिलीभगत आहे। दादा, या इथं कचरा इतकं टाकतात, इतका दुर्गंध येतो ज्याची काही हद नाही। कोणी कुत्रा आणून टाकतंय, कोणी मांजर आणून टाकतंय, त्यामुळे एवढा दुर्गंध। पावसाळ्यामध्ये तर इतर तर डेंग्यूचे सुद्धा नाही का किडे निर्माण होतात, कुणाच्या काय कुठं घरी खूप त्रास होतोय। आज कचरा इथपर्यंत होत आहे। आज उद्या शहरातली परिस्थिती दुरुस्त झाली नाही तर निश्चित रूपानं महानगरपालिकेचे जे आयुक्त आहेत चौधरी, त्यांच्या घरासमोर आम्ही सारे लोक जाऊन कचरा टाकल्याशिवाय राहणार नाही, अशी या प्रसंगी आपल्याला सांगू इच्छितो। कितपत नागपूर शहर हा क्लीन सिटी शहर आहे यावरती जे आहे ते या निमित्ताने आता सवाल उपस्थित केला जात आहे। लोकशाही मराठी करता मी ज्ञानेश्वर पवार, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।